सण आला म्हणजे आपण सणाच्या स्वागताला लागत असतो। अपेक्षेपेक्षाही खूप सुंदर झालं। आता हे काय नवीन आणलं, जुनं देऊन नवीन आणलं। मला तर भरपूर दिवस झाले आणि व्हिडिओ बनवायला खरं वेळ मिळत नाही असं मी नेहमीच म्हणते आणि तसंच आहे। कारण गुढीपाडवा सणाची माझी तयारी सुरू आहे, त्यामध्ये नवीन देवघर सुद्धा येणार आहे आणि त्यासाठी सुद्धा थोडंफार खरेदी अशा बऱ्याचशा काही वस्तू ज्या आहेत त्या मी आणलेल्या आहेत, काही घरी तयार केलेल्या आहेत आणि आपल्या जुन्या वस्तू नवीन कशा करायच्या याबद्दलचे सुद्धा व्हिडिओज मी नेहमी बनवत असते। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर अशा प्रकारे आम्ही जे आणलेला आहे लॅम्प, तर तो आहे झुंबर नवीन देवघरासाठी आणलेला आणि तुम्ही बघितलाच असेल, मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि तो छान पॅकिंग करून आलेलाच होता। त्याचबरोबर आता सगळी घरामध्ये स्वच्छता सुरू आहे, नको असलेले सामान मी काढत आहे। त्यामध्ये मेन एंट्रीसुद्धा आज छान प्रकारे स्वच्छ धुवून घेतली होती। तर बघा, कुंड्यांपासून आणि झाडं अशा प्रकारे सर्व साईडला केलं आणि सर्व धुतलं आणि ज्या कुंड्या आहेत अदलाबदलसुद्धा केलेल्या आहेत काही अशा प्रकारे। तर अशी कामं माझ्या घरामध्ये सुरूच आहे आणि ह्या काही जुन्या वस्तू आहेत त्या दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे। बरेच दिवस झाली इच्छा खूप होती दरवर्षी ठरवायची की आपल्याला हे कलर करायचं आहे, ते कलर करायचं आहे, परंतु खरंच घरातील कामं केल्यानंतर फार कंटाळा येतो आणि आपल्याला ही जी कामं आहेत ना यासाठी वेळ अपुराच पडतो। तर बघा, हे होम पात्रसुद्धा आणलेलं आहे नवीन, त्याचंसुद्धा डेकोरेशन करायचं आहे आणि आपल्याला नेहमी लागणारे सूप, गाळणी ह्या ज्या वस्तू आहेत आपल्याला नेहमी उपयोगी येतात आणि त्यासुद्धा स्वच्छ सुंदर दिसणं तेवढंच महत्त्वाचं असतं। आता मी मागे काय केलं होतं, तुळशी जी आहे सुकलेली ती मी उन्हामध्ये ठेवली आणि सुपामध्येच ठेवली होती, त्यामुळे सूप थोडं खराब झालेले होते। तर मी आता एक विचार केला की चला आता यांना आपण सर्व नवीन करूया। आता गुढीपाडवा सणसुद्धा येतो आहे आणि आपल्या आता अमावस्या येणार आहे, तर आपण नेहमी सुपामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या देत असतो, तर त्यामुळेच मी ते सुद्धा कलर करणार आहे। आणि प्रथम बघूया, हे होम पात्र आहे, तर माझ्याकडे तांब्याचं आहे। मी नेहमी त्याच्या खाली डिश वगैरे ठेवण्याचा विचार करायची आणि तसंच करत राहायची, पण विचार केला आता याला आपण अशा प्रकारे लाकडी बनवूया आणि त्याला छान डेकोरेट करूया, म्हणजे आपण ज्यावेळेस होम हवन करतो ना ते सुद्धा बघायला खूप भारी वाटतं। आणि अशा प्रकारे होम कुंड मी तयार केलेला आहे। अशा प्रकारे लाकडी मी तयार करून घेतलं आणि ते मेजरमेंटच दिलं होतं मी तांब्याचं आणि त्याच्यानुसारच मी ते मला पाहिजे तेवढ्या साईजमध्ये बनवलेलं आहे। त्यानंतर हे सूप जे आहेत ते मी मला वाटतं 3-4 वर्ष झाले तेव्हा कलर केली होती, तर आता परत म्हटलं पुन्हा छान याला नवीन बनवूया, कारण ज्या ज्या वेळेस आपण कलरिंग करतो तर ते आणखीन छान सुंदर आणि टणक बनतं, म्हणजे लवकर खराब होत नाही। तुम्ही मार्केटमधून ज्यावेळेस आणता तर तेव्हा ते एकदम लूज असतं आणि अगदी तुटण्याची सुद्धा शक्यता असते लवकर, तर अशा वेळेस आपण जर कलरिंग करत राहिलो तर आपलं हे छान मजबूत बनतं। तर माझं जे सूप आहे ते खूप छान कडक झालेलं आहे आणि आवाज जर केला तर त्याचा आवाजसुद्धा खूप भारी येतो। अशा प्रकारे गाळणी आणि हे जे होम पात्र आहे हे सुद्धा मी बऱ्याचदा वापरत असते, ज्यावेळेस आपण आगारी वगैरे टाकतो तेव्हा वगैरे। तर पावसामध्ये बऱ्याचदा भिजल्यामुळे ते थोडं खराब झालं, थोडं काही जास्तच झालेलं आहे, फार गंजून गेलेलं होतं आणि ते मला बघायला बऱ्याचदा आवडायचं नाही, पण खरंच आपण म्हणतो ना वेळ हवा, तर वेळ काढला तर वेळ मिळतो असं म्हणतात ना, ते खोटं नाही। आणि तसाच मी आज वेळ काढला आणि विचार केला चला आता आपण सगळ्या वस्तूंना कलरिंग करूया। तुम्हाला माहिती आहे का, मी जे कलर आणलेले आहेत ना साधारणतः 1-2 वर्ष झाले असतील, आणून ठेवले होते आणि असंच ना आता कलर करू तेव्हा कलर करू आणि वर्षानुवर्ष निघून जातात आणि आपले कलर आपण जर ओपन नाही केलं तर चांगले राहतात। तर माझे बरेचसे कलर असेच चांगले राहिलेले आहे आणि अशा प्रकारे मी माझं काम झाल्यानंतर मी ते, पूर्वी काय व्हायचं रॉकेल मिळायचं, आता रॉकेल मिळत नाही, आता टर्पेन ऑइल मिळत असतं, आपण त्याच्यामध्ये ब्रश टाकून स्वच्छ करू शकतो। सध्या ऊन खूप आहे, उन्हाच्या कडाक्यामध्ये आपण वस्तू छान प्रकारे कलर करू शकतोच। आता ही सुंदर दिसणारी फ्रेम जी आहे ती राधाकृष्णाची मिस्टरांना गिफ्ट मिळालेली आहे, तर त्यांच्या मित्रांनी मथुरेवरून आणून त्यांना दिली। ते म्हणाले की तुमच्या घरी आता नवीन देवघर येतं आहे तर तुम्ही ही फ्रेम माझ्याकडून गिफ्ट घ्या,
परंतु असं म्हणतात की देवांची फोटो किंवा देवांच्या मूर्त्या आपल्याला जर कोणी दिल्या सप्रेम भेट तर त्या देवघरात ठेवू नये असं म्हटलं जातं. तर म्हटलं चला आता आपण ही फ्रेम बेडरूममध्ये लावूया. राधाकृष्णाची फ्रेम बेडरूममध्ये लावल्यानंतर नात्यामध्ये गोडवा निर्माण होत असतो आणि म्हणूनच म्हटलं मी आता ही फ्रेम बेडरूममध्येच लावणार. चला आता ही पुढील वस्तू बघूया. तर हे करंडा आहे हळदी कुंकवाचा. तर बरेच दिवस झाले मी मिशो ॲपवरूनच हा मागवलेला आहे. माझी खूप इच्छा होती की मोर पिसारा असलेला आपण करंडा घेऊया आणि अशा प्रकारे पितळी हा ऑनलाईन मागवलेला आहे. वजनालासुद्धा खूप जड आहे, दिसायला खूप सुंदर आणि युनिक आहे. तर बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये बघायची, परंतु मी कुठलीही गोष्ट लगेच व्हिडिओमधून मागवत नाही. विचार करूनच आपल्याला ज्या ठिकाणी परवडेल त्या ठिकाणावरूनच मी घेत असते आणि अशा प्रकारे मिशो ॲपवरून हा मी हळदी कुंकवाचा करंडा मागवलेला आहे. त्यानंतर हा पेला आहे, दिसायला खूप सुंदर आहे आणि पितळी आहे. तर हे जे आपण नगानुसार मिळतात आपल्याला किंवा वजनावर पण मिळतात. तर माझ्याकडे अशा बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत, काही पितळी म्हणा, तांब्याच्या तुटलेल्या फुटलेल्या आणि नको असलेल्या, तर मी ते सुद्धा रिटर्न करणार होती, म्हणजे मोडीमध्ये देणार होती आणि ते देऊनच मी काही पैसे पेड केले आणि अशा प्रकारे ह्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. त्यामध्ये हा एक पेला घेतलेला आहे आणि छोटंसं घंगाळा घेतलेला आहे. घंगाळा म्हणजे तर उरली आपण त्याला म्हणतो. तर आपण हे डेकोरेट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो किंवा आपल्या देवांना स्नान घालण्यासाठी, त्यांचा अभिषेक करण्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो. अगदी हे सुद्धा दिसायला खूप सुंदर आहे. डिझाईनसुद्धा याची खूप छान आहे आणि अगदी म्हणजे मीडियम साईजमध्ये आहे. पूर्वी खरं खूप हे पितळ जे आहे स्वस्त मिळायचं, परंतु आता खूप महाग झालेलं आहे. परंतु मी विचार करूनच बऱ्याचशा गोष्टी ह्या खरेदी करत असते. त्यानंतर आपण जो लॅम्प बघितलेला आहे, तर अशा प्रकारचा तो आहे. तर लावल्यानंतर अगदी सुंदरच दिसेल देवघराला. तर चला आता बघा, बऱ्याचशा ज्या कुंड्या आहेत मी थोड्याफार या ठिकाणी अशा प्रकारे, आता उन्हाळ्यामुळे काय झालं, ऊन पडते, तर त्या ठेवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अजून मी या ठिकाणी बसूनच कलरिंगचं काम सुरू केलेलं आहे. तर आज म्हटलं चला आपल्याला जे काही बनवायचं आहे ते या ठिकाणी बसूनच बनवूया. थोडाफार नाश्तासुद्धा केला, ढोकळे बनवलेले होते आणि ह्या जाळ्या ज्या दिसत आहेत तर ह्या ACच्या आहेत. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि आपल्याला गारवा वाटण्यासाठी आपण बऱ्याचदा AC वापरत असतो. तर काय होतं, धुळीने खूप ह्या जाळ्या खराब होतात. तर आपण चेक करून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून काढायच्या, पुसून काढायच्या. त्यानंतरच आपण AC हा चालू करायचा असतो, नाहीतर बऱ्याचदा ब्लॉक होतो, हवा कमी येते किंवा काही होऊ शकतं. तर ही काळजी घ्यावी. त्याच्यानंतर बरेचसे घरामध्ये जी स्टूल वगैरे आहेत, बकेट आहेत आंघोळीच्या वगैरे, तर आज विचार केला की चला आता आपण भरपूर ज्या वस्तू आहेत त्या स्वच्छ करूनच घेऊया. त्यामध्ये मातीचे धूप पात्र आहेत आणि ते सुद्धा फार खराबच झालेले होते. तर म्हटलं त्यांनासुद्धा स्वच्छ करूया आणि काही बकेट, टब अशा बऱ्याचशा वस्तू आहेत. सर्व काही स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना कलर करायचं होतं आणि अशा प्रकारे मी पाटांना, गार्डीला, धूपपात्रांना सर्वांना पहिला कोट केला, तो म्हणजे ऑफ व्हाईट कलर. पहिला बेस आपण तोच द्यायचा असतो आणि त्याच्यावर आपल्याला हवा तो कलर आपण द्यायचा, म्हणजे आपली जी वस्तू आहे ती उठून दिसते आणि कलर जर म्हणाल तर काळवटलेला दिसत नाही, अगदी छान फ्रेश कलर येतो. तर अशा प्रकारे हा मी गुलाबी राणी कलरसारखा कलर दिलेला आहे. तर यामुळे शाईनसुद्धा येईल आणि वस्तू टिकायला पण छान टिकेल. अगदी पाणी जरी सांडले याच्यावर तरी हे खराब होणार नाही. अशा प्रकारे मी होम पात्र तयार केलेलं आहे. त्यानंतर हे पाट बनवून घेतलेलं आहे गोल राऊंडमध्ये. तर आता चैत्रांगण रांगोळी काढण्यासाठीच हे बनवलेलं आहे, अगदी सुंदर झालेलं आहे. तर महिनाभर रांगोळी काढायची आहे आणि ताटामध्ये न काढता आता मी याच्यावरच काढणार आहे, म्हणून स्पेशली हे बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला माझ्या ह्या आयडियाज कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता होम पात्र जे आहे ते रेडी झालेलं आहे, कलर वगैरे करून छान कलर सुकलेला आहे. अगदी 2 दिवस कलर काम केलं मी, उन्हामध्ये छान कडक झालेलं आहे. त्यानंतर काही लेसेस घेतलेले आहे आणि अशा प्रकारे फेविबॉन्ड आणि ट्यूब्स घेतलेले आहेत. आता ह्यांना मला लेस वगैरे लावायची आहे. विचार तर केला आहे आपण याच्यापैकी कुठली तरी लेस यूज करूया, कारण आपण ज्यावेळेस कुठलीही वस्तू बनवायला घेतो तर लगेच काही आपल्याला कळत नाही की हे लगेच चांगली वाटेल. आपण ठेवून बघतो की हे चांगलं वाटतं की ते चांगलं वाटतं आणि त्याच्यानंतरच लावायला सुरुवात करतो. अगदी मॅचिंग कलर निवडला मी, हा राणी कलरच आहे. तर व्हिडिओमध्ये थोडंफार कलर शेड बदलत असतो. तर अशा प्रकारे बघा मी ट्यूबच्या सहाय्याने सुरुवातीला लावून घेतलं
आणि त्याच्यानंतरच मी याच्यावर लेस लावून घेणार आहे। तर बघा सुरुवातीला मी ब्रॉड लेस लावली आणि त्याच्यानंतर बारीक माझ्याकडे गोल्डन कलरची लेस होती, तर ती अशा प्रकारे या ठिकाणी लावून घेतलेली आहे। आज तर खरं उशीरच झाला आणि जवळजवळ सायंकाळ होऊन गेली होती हे करायला। मी वरती जेव्हा टेरेसवर आली ना, तर सुरुवातीला होम पात्रच तयार केलेलं आहे अशा प्रकारे। तर बघू शकता अगदी रेडी झालेलं आहे आणि याला थोडंफार डेकोरेशन करायचं होतं, त्याकरता काही वापरली गुलाबाची फुलं। झालं ना सुंदर? तर बघा मलासुद्धा खूप आवडलं, कारण मी इंस्टाग्रामवर बघितलं होतं, ते थोडं वेगळं होतं। तर मी ठरवलं की त्याला आपण कलर वगैरे करून छान डेकोरेट करूया आणि खूप सुंदर झालं। त्यानंतर आता हे जे सूप आहे ना, तर माझ्याकडे 2 आहेत। तर एक आहे खूप जुनं आहे, तर साधारणतः 25-1 वर्ष झाले असतील बरं का, आणि दुसरंसुद्धा माझ्या लग्नाचं आहे। असे माझ्याकडे 2 आहेत ते। तर दोघांचा यूज मी चांगल्या प्रकारे केलेला आहे। तर मी काय करते, नेहमी कलर करत असते, त्याच्यामुळे आजही माझे सूप खूप सुंदर आणि टिकलेले आहेत। आपण जर याला कलर नाही केला तर हे आतापर्यंत फेकल्या गेले असते। तर आता निवड करायची म्हटलं कलरिंगची, तर मी स्वस्तिक काढलं आणि अशा प्रकारे सुंदर त्यांच्यावर डिझाईन काढून घेतलेले आहेत आणि गाळणीसुद्धा खूप छान प्रकारे डेकोरेट केली। तर मलाच आज खूप भारी वाटत होतं। आणि तुम्ही बघा ते होम पात्र जे होतं, तर पत्र्याचं ते सुद्धा खूप छान झालेलं आहे। आणि या हवनकुंडाची शोभा जी वाढली ती म्हणजे गुलाबाची फुलं आणि लेस, अगदी खूप सुंदर झालेलं आहे। आणि बघा माझ्या मनात नव्हतं बरं इतकं सुंदर होईल, इतकं सुंदर झालेलं आहे। आणि जुनी सूप गाणी जी आहेत तीसुद्धा खूप छान कलर वगैरे देऊन नवीन झालेली आहे। तर आपण अशाच जुन्या वस्तूंना नवीन करू शकतो। आणि हा उन्हाळा जो असतो ना, तर याकरताच असतो। आपण वाळवणाचे पदार्थ तर बनवतोच, त्याचबरोबर काही जुन्या वस्तू असतील आपल्या घरामध्ये, आपण त्या नवीनसुद्धा करू शकतोच। तर अशाच नवनवीन वस्तू जर तुम्हाला बघायच्या असतील तर येणारे व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा, कारण आता नवीन देवघर तर येणारच आहे। त्याचबरोबर नवीन देवघरासाठी मी काय काय बनवणार आहे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा। आणि जाता गुढीपाडव्याच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा।